आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। राज्यातील शेती नुकसानीवर चर्चा होणार आहे। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे। बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसंदर्भात काय घोषणा होणार याकडे आता लक्ष असेल। पाऊस थांबलेला आहे, मात्र धरणातील विसर्गामुळे पूरस्थिती कायम आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये अद्यापही लाखो लोकांचं स्थलांतर झालंय, जनजीवन विस्कळीत झालंय। नुकसान भरपाईचा अर्ज करताना सुद्धा शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत। शेतकऱ्यांना केवायसीच्या अडचणींचा सामना करावा लागतोय। एकीकडे पाऊस, दुसरीकडे तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले। धाराशिव जिल्ह्यामधील भूम आणि परंडा तालुक्यातील जवळपास 2 तालुक्यामध्ये जवळपास हजारो हेक्टरचं जमिनीचं नुकसान झालेलं आहे। या अतिवृष्टीमध्ये जवळपास 92 गावं बाधित झाली असून 4000 लोकांचं स्थलांतर आतापर्यंत झालं, तर 4 व्यक्तींनी आपला जीव गमावलेला आहे। या 2 तालुक्यामध्ये अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात नुकसान केल्यामुळं आता शेतकरी अडचणीत आलेला आहे। मी ज्या शेतामध्ये उभा आहे ते शेत आहे सोयाबीनचं। आपण पाहू शकता पुढे सोयाबीन हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि आता शेतकरी जगणार कसा, शेतकरी आता वर येणार कसा, या संदर्भात बोलण्यासाठी या शेतातले काही शेतकरी आहेत। आपलं किती नुकसान झालं आहे, किती पेरणी केली होती आपण? 7-8 एकर सोयाबीन होतं, पूर्ण पाण्यात गेलेलं आहे। अच्छा, सगळं कुजलेलं आहे, काय नाही, नासून गेलं सगळं सोयाबीन। 100% नुकसान झालं। काय अपेक्षा आहे आपल्याला? अपेक्षा शासनाने मदत चांगली भरवीमध्ये द्यावी, हेक्टरी 50 तर द्यायला पाहिजे। 3 पिशव्या सोयाबीन होतं, सगळं पूर्ण पाण्यात गेलेलं आहे। काय नुकसान 100% नुकसान झालेलं आहे। काय अपेक्षा शासनाकडून? शासनाकडनं काय भरीव अनुदान द्यावं त्यांनी। 2020 पासून शेतकरी अद्याप अतिवृष्टी असेल गारपीटच्या प्रतीक्षेत आहे। काय वाटतं? शासन काय त्याचं काय दखलच घेणं गेलं ना। शेतकऱ्याकडे पाहायला शासनाला वेळच नाही। मग शासन म्हणते का गतिमान सरकार का? कसलं गतिमान सरकार आहे? शेतकरी सुधारला तरच देश सुधारल। शेतकरी इकडे मातीत चालला, कशाच गतिमान सुधारल। मी रहीम शेख, उदय न्यूज, धाराशिव। सरकारला कुंभमेळ्याला द्यायला 14,000 कोटी रुपये आहेत। सरकारला वाढवण बंदराला द्यायला 2525 कोटी रुपयाचा हप्ता द्यायला पैसे आहेत। शक्तीपीठसाठी पैसे आहेत, समृद्धीसाठी पैसे आहेत, सगळ्या गोष्टींसाठी सरकारजवळ पैसे आहेत। पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे का नाहीत? सरकारला आमची विनंती आहे की शेतकऱ्याचा अंत पाहू नका, तातडीनं 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आणि कर्जमुक्तीची याच्यापेक्षा कोणतीच योग्य वेळ असू शकत नाही। आम्ही काय स्मशानात गेल्यावर तुम्ही कर्जमुक्ती करणार आहे का? आत्ता कर्जमुक्ती करा, अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये तयार होईल आणि या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल।